मित्रांनो, आज कॅम्पिंगला जाण्याचा बेत जवळजवळ रद्दच झालेला, पण हा सह्याद्री खरंच बोलावतो. वाघू गावातच आज आमचा संसार थाटला आणि समोरच्याच डोंगरात असंख्य धबधबे पाहून आम्ही मंत्रमुग्ध झालो. सह्याद्री दिवसा कितीही सुंदर दिसत असला तरी अशा माळ रानात काळोख्या रात्री एक वेगळीच नीरव शांतता आपल्याला तिथे जाणवते. आणि त्यातच अमावस्येच्या रात्री आम्ही अनुभवलेल्या भूतांच्या घटना अमावस्येच्याच रात्री आपल्या सोबतीला असतील तर मग आम्ही असं जात होतो. आम्हाला ते झाड दिसलं तिथं आणि पूर्ण अंधार होता, काळोख गेलो आणि डाव्या साईडला आहे ना एक म्हातारा होता. माग दाखवला. आमचं वाडा आहे, वरती 4 रूम आहेत आणि खाली आम्ही राहतो आणि वरती 4 रूम मोकळायचे. तू एक मुलगी आहे ना, छोटी मुलगी अशी किचन मध्ये बसलेली होती. आणि अमृताला मला काय व्यवस्थित वाटत नाहीये, काय करायचं आपण, मला तर नाही बरोबर वाटत. तर ही म्हणली हा तुम्हाला असंच आहे तुमचं, आता इथं रात्रीचं कुठं भटकत बसणार, तुम्हाला दिसलं का काय 2 तास इथं आपण एवढं फिरतोय. त्याच्या शेजारी असं कंदील धरला आणि डायरेक्ट त्याची बायको उभी तिथं, असं मोठं कुंकू होतं तिच्या डोक्यावर. त्यांना म्हटलं दादा कुठे आहे, तो म्हणला किचन मध्ये मांडी खाली झोपलो. नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा स्वागत आहे नवीन ब्लॉग मध्ये. आणि आजच्या ब्लॉग मध्ये आपण कॅम्पिंगला चाललेलो आहे. यस, आणि आम्ही देहूमध्ये पोहोचलोय आणि मस्त गरम मिसळ खाल्लेली आहे जोगेश्वरीची. आणि दुपारच्या तर 2 वाजलेले आहेत आणि अजून 1 तास लागणार आहे आपल्याला जायला. हे तर खूप कमी ट्रॅफिक आहे. हो, आम्हाला सकाळपासून इतकं ट्रॅफिक लागले ना, बाप रे. माझ्या स्कूल मध्ये मीटिंग होती ना, येताना ना ऍटलीस्ट 4-5 किलोमीटर ट्रॅफिक होतं. तुम्ही म्हणत असाल स्कूल मध्ये हे तू मोठ्याने बोल रे बाई. तुम्ही म्हणत असाल स्कूल मध्ये सारखं म्हणतात ते, पण शनिवारी ही शुभची स्कूल असते, नाहीतर असं कधीतरी मीटिंग वगैरे असते. त्याच्यामुळं हा शब्द तुम्हाला ऐकावा लागेल. पहिलं चाललं होतं आमचं स्नॅक्स वगैरे खायचं, वडापाव वगैरे घ्यायचं, पण म्हणलं नको, एकदम जोगेश्वरी मिसळ दिसली. हा, तर मग शुभाला विचारलं काय रे, शुभाची फेवरेट आहे ना. शुभ म्हणला यस जोगेश्वरी जिंदाबाद जोगेश्वरी. लगेच आम्ही आमचा ताफ्यात तिकडे as the chemicals they take us higher. The night's young and it's just begun as she puts her hand in mine. We wanna chase the night, wanna dance to the light, pull stars from the sky, just 2 hearts running wild. Never sleep, never stop, every shot from the top. We're gonna be 2 hearts running wild. Now the morning is the afternoon. We lay awake in bed. The laughs so loud as the hours pass. We're gonna do it all again. We wanna chase the night, wanna dance to the light, pull stars from the sky, just 2 hearts running. रस्ता पण इतकं खराब होता ना, बापरे. पण इथं आल्यावर जो आनंद आहे ना, हो, हलती गाडी. थांबली ती गाडी. सरांची गाडी गेली ना, सरांची मस्त टायर आहेत ना, त्यांचे पण चांगले आहेत ना टायर. कसला आवाज येतोय ना तो. मानलं पाहिजे गाडीला बाई. ओय 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 ओय, शुभ तुझं मूठ लावायचं होता. कसला हालत होती शेपू.
मस्त होता पण रूट भारी. आणि काय गाडी फिरत होती, गाडीचे थार टायर घेतलीये ना, ज्याच्यासाठी घेतली ते काम केलं. वरती. आणि हे बघा आता सरांचा टेंट लागलेला आहे. ये मस्त ऑफरोड होता, मस्त ऑफरोड होता. हो आलाय ना, झोपलाय तो. नेहमी वारं कसं आहे? वार भयानक. मी तार लावलेली काढली. आपल्याला वारा ब्लॉक करावं लागेल. तुमची गाडी अशी किंवा दुसऱ्या कोणाची गाडी अशी करून ते ब्लॉक करावं लागेल. आत त्याचं रिसॉर्ट आत आहे. नको इथेच लावू. आत पण कंजेस्टेड आहे. मी ते व्हिडिओ बघितला होता ना, Congested कंजेस्टेड आपलं बाहेरच लावू. म्हणजे 5-6 गाड्या अशा एकत्र नाही बसल्या. Speed to the city streets, we began to feel the fire. We rise like tall buildings as the chemicals they take us higher. The night's young and it's just begun as she puts her hand in mine. We wanna chase the night, wanna dance to the light, pull stars from the sky, just two hearts running wild. Never sleep, never stop, as we shout from the top. We're gonna be two hearts running wild. फायनली आमचा आता सेटअप लावून झालाय. काय वातावरण झालंय, काय ढग असे मस्त डोंगरांवर आलेत ना, बाप रे. आणि तिकडे एक वॉटरफॉल आहे, एकदम असं बारीकसा वॉटरफॉल आहे, दिसत नाही इथनं पण मस्त. हे बघा. आणि इकडे अशी मस्त नदी वाहतीये. तुम्ही कधी वाईला गेला असाल ना, तर वाईला तिकडं एक नेकलेस पॉइंट आहे, सेम असाच एक नेकलेस पॉइंट इथे पण आहे. हे बघा, असं हे दृश्य आहे. आणि हा आहे आपला नेकलेस पॉइंट. आणि नेकलेस पॉइंट म्हणता येईल, पण बघा ना, हार्ट शेप आहे. हा हार्ट शेप सारखं झालंय ह्याचं. वाव, मस्त, खूप छान वातावरण आहे. आणि काय नदीचा आवाज येतोय खळखळणारा. ॲक्च्युली आमचं आहे ना, कॅम्पिंगला येण्याचं काही हे नव्हतं. आज आम्ही म्हणजे काल ठरलेलं होतं आमचं यायचं, म्हणून आम्ही फुल सगळी तयारी केलेली, सगळं सामान गाडीमध्ये भरलेलं तरी पण. आणि रात्री ह्यांचा डोळा एक अचानक सूज आली, त्याला दुखायला लागला. आणि सकाळी उठले तर डोळा अक्षरशः टम्म फुगलेला होता. ते म्हणले अरे मला काहीच दिसत नाहीये. पण थोड्या वेळाने तो ओसरलं तर ते म्हणले की नको, आपण एवढी आता मेहनत करून आपण गाडीमध्ये सगळं सामान ठेवलंय, तर आपण जाऊयात, कॅम्पिंग करूयात. आणि इथं आलो बघा, एकदम ऍक्टिव्ह झालेत. बघायचं तुम्हाला झालं की नाही? झालं. मस्त साफसफाई चालली. झाली साफसफाई. लाईटचा सेटअप लावतोय सगळा. येस, लाईटचा सेटअप लावता येते, जेणेकरून परत रात्री प्रॉब्लेम नको ना, गडबड नको. नाही गडबड होती. वाव, काय मस्त वास येतोय. गरमागरम पॉपकॉर्न. उडता येते. सुरू झाले उडायला. डेंजर. असं छान वाटते. असं घ्या थोडंसं दिसलं बरोबर. नाही बाहेर येतात. ते जिथून उघडू का त्यातून बाहेर पडतायत. मस्त उडता येते पॉपकॉर्न कसले भारी उडता येते. हो, कधी पॉपकॉर्न उडताना बघितले नाही का असं वाटते. बघितले ना, आता बघितले. काय करायचं? 50 रुपीज. हे बघा, 2 पॉपकॉर्न 50 रुपयाला. पॉपकॉर्न 50 रुपीज. पॉपकॉर्न 50 रुपीज. गूगल पे करता हूँ मैं. पॉपकॉर्न 50 रुपीज. हे माझे गुगल पे करते. चुन चुन के ले लो, नीचे से ले लो, नीचे मस्त आलेत. ये क्या है? चीज वाले. वो 100 रुपए के का?
घासायला आहे आता. मस्त. चीज वाले 80 रुपीज 100 रुपीज चेंज हो गया अभी प्राइस. बाद झालं आता तुमचं पॉपकॉर्नचं पुराण. सारखा बाजूला. आज बनने वाले हैं गर्मा गर्म पकोड़े. आप लोग भी खाने के लिए आ जाओ. आज आपण बनवणार आहोत मस्त भजी, कांदा भजी. आपण त्याला खेकडा भजी पण म्हणतो. बघा किती मज्जा असते कॅम्पिंग मध्ये. आणि आज ह्या मॅडम च्या हातनं आपण मस्त मस्त छान छान खमंग अशी भजी खाणार आहोत. पकोड़े छान बनवतात म्हणून. हो का? मम्मी मी भिजू रेनकोट घालून. मग काय उपयोग. मी रेनकोट घालून भिजते. एक्झाम झाली का तुझी? नाही 2 पेपर राहिलेत. मग कशाला भिजतीयस? एक्झामची काळजी आहे. हा त्यामुळे जास्त. अगं क्यूटी. पॉपकॉर्न. मी पटकन रेनकोट घालते आणि भिजते. बस रेनकोट का माहिती नाही कोणत्या स्टँडर्ड मध्ये आहेस तू. आता ह्याच्यामध्ये हळद टाकलीये, लाल तिखट आपल्याकडे नाही. नाहीये, त्याच्यामुळे आज आपण जिरे टाकलंय. जिरे पण चालतं, तसं काही नाही. ओव्याची पानं आणायला पाहिजे होती मी, लक्षात नाही माझ्या. हे बघा मस्त आता तेल गरम झालंय आणि आता त्याच्यामध्येच भजी सोडतायत. अरे हा. वाव, मस्त आता गरमागरम भजी खायची. आणि पाऊस आणि भजी हे कॉम्बिनेशन खूप भारी आहे. चालू आहे चालू आहे. व्हिडिओ घेऊ शकता. इकडे ब्लॉगिंग चालू आहे. हो मग काय. आपल्याकडे कॅमेरामॅनची कमी नाही. अरे मग हे परत बघायचं म्हटलं की किती छान वाटतं. भारी वाटतं. आपण एकाकडून फुटेज नाही भेटलं तर दुसरीकडून या मग काय. मग काय भेटणार कुठून ना कुठून तरी आपल्याला. खेकडा भजी, सिंहगड स्पेशल खेकडा भजी. काय ह्यांचं नाव काय तुमचं? रचना. शेफ रचना, कॅमेरामॅन अमृता के साथ. सॉरी 2 कॅमेरामॅन आणि शुभांगी अमृता. हे एवढे मोठे प्रोफेशनल आहेत की 2 कॅमेरामॅन लागतात त्यांना. मग ओके, तर मित्रांनो इथे मिरचीची मस्त भजी चालू आहे. वाव, काय खरं नाही, आज फुल तेलकट होणार आहे. इकडे काय चाललंय तुझं? ही ढोबळी चिरतीये. का पण याचे पण पकोडे बनवायचे. मुलांची फरमाईश आहे मॅगी बनवायची आहे, सो मॅगी घेतली बनवायला. आणि माझ्या डोळ्याकडे बघू नका. डोळ्या बघ असं करू नका, कारण डोळा सुजलाय माझा. मी बुके टाकली आवडतली. अरे काय झालं माहितीये का, पप्पा ना झोपलेले आणि काय झालं, एक टॉक्सिक कसं झाली फोटो काढ. हे बघा मस्त हार्ट शेप झालाय. याचा हार्ट शेप थोडा वाकडा आहे. मला घेऊ का असं? असं घेऊ का? थोडं मीठ कमी. 2 मिनिटं भजी बनवली आहे. इथे मिरच्या तळता येते. वाव, सो मित्रांनो आता माझ्या पद्धतीची माझ्या स्टाईलने मॅगी बनवतोय. ह्याच्यामध्ये हळद वाव कितना स्मेल है मेरे को. आणि लाल तिखट, पहली बार गाइस मैगी खाने वाली हूँ. थोडासा चाट मसाला अरे कसा मारतोस तू. आणि थोडं मीठ. किंचित टाका. किंचितच टाकायचं आणि आता चांगलं त्याला आटून द्यायचं. आता त्याला चांगली मस्त उकळी येऊ दे. बघा ना कसलं टेम्पटिंग दिसतंय. हे बघा मस्त दिसते. आणि अजून व्हायची आहे ती. झाल्यावर बघा तुम्ही कसली भारी मॅगी दिसणार आहे. आणि ह्या वातावरणामध्ये ती मॅगी खाणं म्हणजे वाव, स्वर्गीय सुंदर स्वर्गीय अनुभव. सुख. मंडळी मस्त मॅगी झाली आहे आणि सुपी झाली आहे, शुभाला जशी आवडती तशी. टिश्यू पेपर आहे का? टिश्यू पेपर इथं जागेवर नाहीये.
किती जण आहेत मॅगी खायला? ह्याच्यात आराध्याला द्या. पाणी द्या आता. पाणी पाणी. French fries. पाणी नाही बाळा. जा ना थोडस भास भास पप्पा भास भास फोर्क थांब जरा. बस तिथं. फोटो काढ मॅगीचा. अरे तू कॅमेरा घे मला दे आणि फोटो काढतो. द्या, पहिले सांग कशी दे. हिला द्या. हे ना पुसायचंय. तिला छोटीला मॅगी मॅगी तिला टेस्ट कर ना. मेरी प्लेट आपके पास ही है. हा ए इकडून या, या बाजूने या, तिकडून येऊ नका. कशी झाली सांग शुभा. मीठ लय मस्त आहे. मस्त आहे ना. कौशी देना. फोक है आपके पास. हे तेरा ही आहे ना. आज मी बनवणार आहे मस्तपैकी आपली दाल खिचडी, साधी आणि सोपी. ऍक्च्युली ना बऱ्याच दिवसापासून असं वाटतं की साधं काहीतरी खावं, म्हणून आज दाल खिचडी बनवणार आहे. आज तुम्हाला वाटेल की मी एकदम साधं का बनवतीये. नेहमी काहीतरी भन्नाट असतं. सो आज तिलाच म्हटलं, आमचा विषय झाला की आज दाल खिचडी बनवू नको जास्त काय करायला. आणि मग अशी एवढी भजी खाल्ली आहे ना तुडुंब. आता भूक तेवढी नाहीये. सुंदर दिसतोय रे तो. ते डाळ वगैरे टाकली ना. आणि बाय द वे ह्याच्यामध्ये मी डाळ कोणती टाकली आहे. तांदळामध्ये आपली मसूर डाळ आणि मुगाची डाळ आणि तुरीची डाळ अशा तिन्ही टाकल्या ते, जेणेकरून आपल्या पोटामध्ये सगळं जाईल असं. प्रोटीन, फुल ऑफ प्रोटीन. येस, फुल ऑफ प्रोटीन अँड काय कार्ब्स. जुनी लोक हुशार होती, बरोबर खायची जे काय पाहिजे ते. आपल्याला नाव आले आता प्रोटीन आणि कार्ब्स, ती लोक हुशार होती बरोबर. ते पिठलं भाकर काय आहे? प्रोटीन अँड फायबर आहे, काय नाहीये बघ ना. त्याच्या बरोबर मिरची, कांदा, अँटीऑक्सिडंट. मिरच्या म्हणजे काय? अँटीऑक्सिडंट आहे. कांदा म्हणजे फायबर आहे. हो 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 हो, काय दिसते. ह्याच्यामध्ये जाईल मस्त मीठ. आपण लागन तसंच टाकूया. माझ्या हाताला जास्त मीठ लागतं. जास्त मीठ पडतं त्याच्यात. आणि मस्त आता एक हलवून घ्यायचं आणि त्याच्यानंतर मग पाणी टाकायचं, झाकण ठेवायचं है ना. पहिली लोक असं वेगळं काहीतरी गरम करत नव्हते बसत पाणी. ही तर आता मला उकळी आणायची आणि मला ह्याच्यात पण गरम पाणीच टाकायचंय. सो मी आता ह्याच्यावर अशी डिश ठेवणार, त्याच्यावर हे पाणी ठेवणार. ह्याला उकळी म्हणजे ह्याला थोडंसं वाफ येसपर्यंत हे सुद्धा पाणी गरम होणार आणि हेच मी त्या खिचडीमध्ये टाकणार आहे. वाह, एक नंबर. दोन्ही काम एकत्र. मॅरिनेशन जेव्हा तुम्ही मसाले टाकले ना, तुम्हाला बघायचं होतं का? त्याने चिकन एकदम काय नक्की काय प्रकार? चिकन बटर चिकन हंडी. बटर चिकन हंडी जबरदस्त. बटर चिकन हंडी बना है. मैं जाके देख रही तुम्ही मसाले टाकता ना तेव्हा त्याच्यामध्ये थोडं तेल टाकायचं. हूँ. ओ वाव. तेल टाकलं इकडं काय चाललंय बघूयात आपण. काय करणार, माझं दुःख मी व्यक्त नाही करू शकत. तुम्हाला काय खायचं? शनिवारी नाही खात. मी आणि अमृता आम्ही देवदेव करायला दर्शनाला गेलो होतो, तुळजापूर पंढरपूर करायला. तर आम्ही तुळजापूर पंढरपूरचं दर्शन घेतलं आणि जेजुरीला चाललो होतो. तर आम्हाला काय झालं, रात्र झाली म्हणून आम्ही रोडला रूम बघत होतो, लॉज बघत होतो. तर आम्हाला कुठंच नाही मिळालं. सो आम्ही काय केलं, आम्ही काय केलं आम्हाला लॉज कुठंच भेटत नव्हता. सो रोडला आम्हाला लॉज नाही भेटत म्हणून आम्ही एका गावात शिरलो. गावात विचारलं, ते म्हटलं इकडं नाही, तुम्ही त्या गावात बघा. तर त्या गावाचं नाव आम्हाला त्यांनी सांगितलं XYZ. आम्हाला काही लक्षात राहिलं नाही, शुभ नव्हता आमच्याबरोबर. सो आम्ही त्या गाव शोधत आम्ही आतमध्ये गेलो. तर रोड कसं होता माहिती का, आतमध्ये वळलो. आता कसं आपल्याला दोन्ही बाजूनी शेतं लागली आणि बारीक रोड होता, तसा बारीक रोड होता. आणि शेतांमध्ये आम्ही आत गेलो तर एकदम सुनसान होतं सगळं, एकदम सुनसान होतं. आणि
थोडं पुढं गेल्यावर एक असं मोठं वडाचं झाड होतं, अशी शेत होतं मोकळं. वडाचं झाड म्हणजे वडाचं झाड म्हणजे खूप मोठं झाड म्हणजे असतं. त्याला दोरा हा हा बस पण ते खूप मोठं होतं 3 वडाचे. आणि ते पूर्ण शेत होतं आणि ते वडाचं झाड असं असं मोठं होतं. म्हणलं ना, त्याच्यावरती काय कलर बिलर फेकला होलीचा तर मग त्याच्यातून भूत निघतं. नाही तर मग आम्ही असं जात होतो, आम्हाला ते झाड दिसलं तिथं. असं वेळ आम्हाला स्पूकी वाटलं की बाबा काहीतरी डेंजर आहे. सो आम्ही तरी आता आम्ही दोघंच होतो, आम्ही दुर्लक्ष केलं, आम्ही त्या गावाकडे निघालो. तर पुढं गेलो, एक अर्धा तास गाडी चालवली, असाच अंधार होता. ही अशी झाडं कशी हालतात तशी हालत होती. आणि पुढं गेल्यानंतर आहे ना एक गाव लागलं, त्याची अशी कमान होती. कमान म्हणजे एंट्री पॉईंट असतं बघ, असं असतं बघ, बोर्ड असतो समोर आणि बोलायचं ना की मग ही स्टोरी त्याच्यानं काय ही स्टोरी सगळ्यांच्या समोर बोलायची ना. नको तर सगळेच घाबरतील. तर आम्ही ती कमान बघितली. मी नाव मला असं दिसलं नाही स्पष्ट त्याच्यावर, असं पुसट नाव होतं. तर अमृताला म्हणलं अरे जरा वेगळंच काहीतरी वाटतं. तर अमृता म्हणली नाही हो तुम्हाला तर काही पण नाही का, ती नाही घाबरत भूतांना. म्हणलं अरे मला खरंच स्पूकी वाटते. ते नाही तसं काय नाही आहे, त्यांनी सांगितलं त्या गावात जाऊ आपण. म्हणलं ठीक आहे. त्या बोर्डवर नाव होतं धामणी गाव होतं, धामणी. सो आम्ही त्या हे गावात धामणीच नाही, हे वेगळं आहे, धामणे काहीतरी. तर तर आम्ही काय केलं, त्या ह्याच्यातून गाडी टाकली आतमध्ये त्या गावात गाडी टाकली. तर अरे गावात कोणीच नाही, कारण उशीर झाला होता 9, 9:30 नंतर कोण नसतं गावात. आता आपल्या इथं बघ ह्या बाजूला पण कोणी नसतं. आम्ही पुढं गेलो आतमध्ये, काहीच नाही. म्हणजे गाव असं वाटतच नव्हतं, पडकी घर असं. आणि म्हणजे ते असं पावसाने पडलं असतं. काय माहिती, असं खूप वर्षापासून असेल पूर्वीपासून. तर नाही दे राही घ्या. तर आम्ही आतमध्ये गेलो आणि डाव्या साईडला आहे ना एक म्हातारा होता. आणि ते बंडी माहिती का तुला, असे ते पॉकेट असतात बघते. तो म्हातारा माणूस होता, खूप म्हणजे ओल्ड एज होता. आणि अशी पगडी घातली, नाही का फेटा असतो तो घातलेला. आणि तो मांडी घालून ते कुंड्या नाही का असतात बनवायला, माठ बनवत असत, असं तो फिरवायचा आणि माठ बनवत होता. आणि फिरलो, ह्याला लाईट नव्हती गावात. म्हणलं ह्याला काय दिसतोय. अमृताला मी म्हणते ह्याला काय दिसतोय एवढं रात्रीचं. अमृता म्हणली आता त्याला काय चांदण्याच्या ह्याच्यात दिसत असेल. मग मी गाडी थांबवली, काच खाली घेतली, त्याला म्हणलं अहो आजोबा एवढ्या रात्रीचं काय करताय तुम्ही, तुम्हाला काय दिसतंय का एवढं माठबीट बनवत बसलाय. तो आम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलं. तो म्हणला तुम्ही काय करता इकडे, तुम्ही कुठे तुम्ही इकडे काय करता एवढं उशिराचं. म्हणलं असं आम्हाला कुठं रूम नाही मिळाली, म्हणून आम्ही तिथं गावात विचारलं का आज तुमच्या आधीच्या गावात, आणि त्याच्यामुळे त्यांनी आम्हाला तुमच्या गावात पाठवलं की या गावात जावं तुम्हाला मिळेल राहायची सोय. सो आम्ही तिकडे गेलो, इकडे आलो, इथं आलो. तर तो म्हणला की बाळांनो एवढं उशीर इकडे फिरू नका, कारण रात्र खूप झाली आणि अमावस्या आहे. सो आता काय फिरू नका तुम्ही, अमावस्या आहे आज, काय कुठे जाऊ नका, भूतबिता असतात बाहेर, त्याच्यामुळे तुम्ही फिरू नका. तर म्हटलं मग आता आमची राहायची सोय कशी काय होणार. म्हटलं हे काय मागं दाखवला, आमचा वाडा आहे, वरती 4 रूम आहेत आणि खाली आम्ही राहतो, आणि वरती 4 रूम मोकळ्याचे आहेत. तुम्ही एका रूम मध्ये तुम्हाला देतो मी एक रूम. काचवर घेतली मी, हिला म्हणलो काय करायचं अमृता, जायचं का. तर ही म्हटली बघून तर या. म्हटलं ठीक आहे जातो. मग मी काय केलं, ही गाडीत बसली, मी आतमध्ये गेलो. तर म्हातारा उठलं, म्हातारा आलं माझ्याबरोबर, दरवाजा वाजला असा त्या वाड्याचा. आत गेलो आम्ही, सगळा अंधार होता. तर आतमध्ये गेल्यानंतर तो एक मुलगी आहे ना, छोटी मुलगी अशी किचनमध्ये बसलेली होती. आणि तो तिथं स्वयंपाक जो चालला होता ना त्या उजेडात ती दिसत होती मला. आणि त्या म्हातारीचं काय रे विषय, काय नाव म्हणलं होतं तो, असं तुम्ही त्याच्या पुढे काहीतरी नाव लावा. हा. तर मी आत गेलो, तो म्हटला त्याचा पोरगा आला. त्याचा पोरगा असं चांगला सुशिक्षित होता, घरात नाही का असं चिक कपडे घातलेले होते, आणि शहरात तो कामाला होता. तर इकडं काय आला होता मला माहित नाही घरी. तर तो म्हटला हा माझं पोरगा आहे, त्याचं नाव सांगितलं मला त्याने. तर म्हटला, मग तो म्हणला की कुठले पाहुणे आहेत. मग आम्ही सांगितलं असं आहे आम्ही देवदर्शनाला गेलो होतो, तर आम्हाला रूम काय मिळाली नाही, म्हणून मग इकडं आम्ही भटकत आलो. आणि मग बाबा भेटले आणि त्यांनी सांगितलं की वर रूम आहेत म्हणून. ठीक आहे म्हटलं चला तुम्हाला रूम दाखवतो. वर गेलो वाड्यात,
झालं इथं सुरुवात झाली भूताची. तर आम्ही हॉरर मूवी ऐकतोय. आले तर आहे ना, तर त्यांनी मला वरती नेलं काय अंकल यहाँ पर फिक्स का साइन दिखा रहा है. जान दे. तर त्यांनी मला ती वाड्यातली खोली दाखवली. एकदम अशी पडकी, कधी कोण राहिलं नाही, स्वच्छ होतं, पण खाली गादी टाकली होती. सांगू का नको? सांगा. इसको डर लग रहा है इसलिए हम इसका हाथ पकड़े. खाली गादी टाकली होती आणि मला जरा असं वेगळंच वाटलं. मग मी काय केलं, म्हटलं ठीक आहे दादा, मी त्या आजोबांच्या त्या मुलाला म्हटलं दादा मी ठीक आहे, मी बोलतो तिच्याशी आणि मग तुम्हाला सांगतो काय करायचं. तर ठीक आहे म्हटलं तो. मी आलो खाली, गाडीत बसलो. काचा तर वरच होत्या, कोणाला आवाज जात नव्हता. म्हटलं अमृताला मला काय व्यवस्थित वाटत नाहीये, काय करायचं आपण, मला तर नाही बरोबर वाटत. तर ही म्हणली हा तुम्हाला असंच आहे तुमचं, आता इथं रात्रीचं कुठं भटकत बसणार, तुम्हाला दिसलं का काय 2 तास इथं आपण एवढं फिरतोय, तुम्हाला काय दिसलं का, तुम्हाला काय दिसलं का? म्हणलं नाही. तुमचं नाही करत आहे. तर त्यांनी मला सांगितलं की हिने मला सांगितलं की तुमचं काहीतरी विचित्र असतं आणि तुम्ही असंच प्रत्येक वेळेला तुम्हाला काहीतरी शंका येते. सो हिला म्हटलं ठीक आहे बाबा, राहू आपण आजच्या दिवस, काही प्रॉब्लेम नाही, सकाळी उठून आपल्या घरी जाऊ. म्हणली ठीक आहे चालेल. मग मी दरवाजा उघडला, बाहेर त्याचा पोरगा थांबलेलाच होता आणि म्हातारा दरवाजात थांबला बघत आमच्याकडं. मी आपली एक बॅग काढली आणि आम्ही आतमध्ये जायला निघालो. तर मी बाबांना म्हटलो बाबा तुम्ही दोघंच राहताय का इथं, आणि ती छोटी मुलगी म्हणजे तिघंच राहताय का? तर तेवढ्यात आहे ना त्यांनी असा कंदील होता हातात, त्याच्या शेजारी असा कंदील धरला आणि डायरेक्ट त्याची बायको उभी होती. असं मोठं कुंकू होतं तिच्या डोक्यावर आणि पिवळी साडी घातलेली होती. आणि ती डायरेक्ट म्हणली हे काय मी पण असते त्यांच्याबरोबर अशी म्हणली. मी 2 मिनिटं असं घाबरलो की आत्ता शेजारी कोण नव्हतं आणि असं कंदील फिरवल्याबरोबर ती कशी काय आली. पण मला असं वाटलं काय माहिती. सो हॉरर स्टोरी विथ चिकन. एक उचलायचं बघा का, चिकन खाल्ल्यावर जरा थोडं भूताशी लढायला. सो ऐका तिकट आहे बरं का. खा रे, खाऊन बघ थोडं खाऊन बघ, थोडं खाऊन बघ. हाथ नहीं है तेरे पास? अंकल कुछ भी नहीं होता, खा लो एक दिन. जय हनुमान. हनुमान झालं, चालू करू का? कर चालू. कुठं जातो? हा म्हातारी काय रे, इकडून येतो का? ह्या बाजूला आहे जागा. तुम्ही पण नाही खात? नाही शनिवारी नाही खात आम्ही. शनिवार पकड़ते हो. नाही ठीक आहे. अंकल एक और ये ना ऐक ना, डिश मध्ये घ्या ना एखाद्या, नाही तर कमी पाण्यात हम मैं बाद में ले लेंगे हम लोग. हाँ एवढं तिखट नाही लागत, नको. आवडलं का तुला? आवडलं का बरं राहू दे ना डिश इथंच. अरे डिश नाही तर तुम्हाला आपले प्लॅस्टिकची ते काढ ना ती डिश, त्याच्यात घेणं नाही का? तुम्ही कंटिन्यू ओके. तुम्ही कंटिन्यू. तर ते एकदम असा नाही ना, शनिवार अडचण नाही. हा बाहेर नाही. सो तिने असं कंदील दाखवला, ती आली, कुठून आली माहित नाही, आम्हाला दिसली पण नाही. आणि असं मोठं कुंकू होतं डोक्यावर. इमॅजिन करा. हा इमॅजिन करा तुम्ही काय झालं असेल आमचं. माझी बरं, आजी तसं आम्ही दोघंही घाबरलो. तुझी आजी होती दोघंही काय? घाबरलो. कपडे आम्ही दोघंही घाबरलो, फक्त आम्ही दाखवलं नाही, कारण आम्हाला काय करायचं, आम्हाला रात्री राहायचं होतं कुठंतरी. मग आम्ही वर गेलो, रूम मध्ये जाऊन झोपलो. तर दुसऱ्या दिवशी सकाळी ती रात्र गेली, आम्ही झोपलो छान. दुसऱ्या दिवशी सकाळी मी खाली आलो फ्रेश होतो. तर मला असं वाटलं की आता नाश्त्याची काय सोय, म्हणून मी सहज खाली आल्यावर बघितलं की किचनमध्ये कोण कोण आहे. मग ती म्हातारी बसली होती, स्वयंपाक करत होती, आणि ती पोरगी छोटी तिथंच बसली होती बाजूला. तर मी आलो, तेवढ्यात तो मुलगा तो आला. तुला काय माहिती, थांब जरा. तो मुलगा आला त्या म्हाताऱ्याचा. तो म्हटला पाहुणं जेवून जा आता. सकाळी नाश्त्याची वेळ, हा जेवून जा का म्हणतोय. 2 मिनिटं मी म्हणलो नाही, म्हणलं आम्हाला पुढे जायचंय, आम्हाला उशीर होतोय, आम्ही जातो. तर तो म्हटला ते हे तुटल सगळं. तर तो म्हटला की असं कसं तुम्ही जाणार. हा
दादांना भेटल्याशिवाय जायचं नाही. दादा म्हणजे कोण? दादा म्हणजे तो म्हातारा, आजोबा. तो त्याला दादा म्हणायचा. मी त्यांना म्हटलं दादा कुठे आहेत? तो म्हणला किचन मध्ये मांडी खाली झोपले. मांडी खाली कोण झोपतं का? मांडी खाली म्हणजे कोण? काय कुठे? ती मांडी ठेवतो बघा मांडी ठेवतो बघा आपण. हा. त्याच्या खाली त्याच्या झोपले. मी त्या दादाला म्हटलो अहो काय पण काय बोलताय, मांडी खाली कोण झोपतं का? तो म्हणला जा बघून या तुम्ही, त्यांना भेटल्याशिवाय जायचं नाही. मी आत गेलो, काय किचन मध्ये गेलो, मांडी खाली बघितलं, ते दादा झोपले होते आणि अंगावर आहे ना पोतं अंथरून घेतलं होतं. मी म्हटलं अहो इथं कोण आहे का झोपलेलं? कुणीच नाही, पोतं तर दिसतंय. तेवढ्यात आहे ना त्या पोत्यातून असं बाहेर मुंडकं आलं आणि फक्त हाडकं होती. आणि तो म्हातारा मला म्हणतोय की पाहुणं जेवल्याशिवाय जायचं नाही. मी तिथून जे हादरलो, म्हणजे स्केलेटन होतं म्हाताऱ्याचं, स्केलेटल पूर्ण. आणि ते माझ्याशी बोलत होतं की जेवल्याशिवाय जायचं नाही. मी तिथून पळालो, वर गेलो इकडं तिच्याकडं. तिला म्हणलो आहे तशी बॅग भरायची आणि गाडीत जायचं. ती म्हणली काय झालं? मला विचारायचं नाही काय झालं. बॅग भरली, खाली आलो. जसं विचारायला गेले ना तसं ती बाई पण दगडाची झाली, ती मुलगी पण दगडाची, म्हणजे स्टोनची ही खाली आल्यावर मूर्ती तयार झाली. आणि त्या जो होता ना तो मुलगा त्याचा पण स्टोन तयार झाला. आणि आम्ही दरवाजाकडे पळायला लागलो ना तर दरवाजा पण स्टोनचा झाला. पाप निकले कैसे बाहर? नाही निकले. मैं इथं कसे आले? हम लोग नींद से जाग गए. इट वॉज अ ड्रीम. ऐका ना, पण ऐका ना, एक सांगू का? पण ह्यांनी ना जेव्हा रिसर्च केला त्या गावाबद्दल, तर गाव खरं आहे. आणि ते महाराष्ट्रात गाव आहे आपल्या इथे, महाराष्ट्रात आहे. चला आता आपण बघूयात कोणी कोणी काय काय बनवलंय ते. मी दिसते हे बघा. चिकन ग्रेव्ही भारी बोलायला इथे मस्त पैकी मेनू जसं काय बुफे आहे ना? पिऊन घ्यावं. हा काय हे का बिर्याणी आहे? चिकन बिर्याणी. चिकन बिर्याणी कम भात. चिकन बिर्याणी तुम्ही बनवताय म्हणून तुम्ही चिकन. हे बघा हा रस्सा आहे, चिकनचा रस्सा अंडर आहे. ठेवायचं. आणि इथे बटाट्याची भाजी आहे. आणि माझी तर तुम्ही खिचडी पाहिलीच आहे, तरी पुन्हा एकदा परत पुन्हा एकदा बघा. आणि इथे प्लेन राईस बनवलाय, चपाती आणि भाकरी. आणि अशा प्रकारे मस्त मस्त छान मेनू बनवलाय. वरण तिकडं. अरे वा, वरण ह्याच्यावर ठेवलंय का गरम करायला? आणि इकडे असे बारबेक्यू वर वरण ठेवलंय गरम करायला. आणि आता मी चपाती गरम करतोय. नाही मी चपाती याच्यावरच गरम करणार. होऊन जाईल ना ते लगेच. हा होईल. गरज नाही, याची हवा भरपूर आहे. हा अंकल बाद में वो खत्म हो जाते परिस्थिती. पप्पा आता आपल्या अंगावर जेव्हा पण ते उडते मी काय करते माहितीये? दादा खाली लोळतंय आणि तिला अंगावर घ्यायचंय. कारण ते स्लो केलं की होणार नाही आणि फास्ट केलं की उडतंय. हे जुगाड चांगलं आहे. म्हणून मीडियमच ठीक आहे. तिकडे जास्त हे मला असं वाटतं इकडे उलट करायचे. नाही उलट ठेवा ना त्याला. त्याचं दोनच दिसतं ते. अजून एक होतं ना. हा ह्यांना दोघींनाच खायचंय. हे ना